गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. आज आपण क्वेश्चनर कशी डिझाईन करायची युजिंग वर्ड प्रोसेसिंग टूल ते बघणार आहोत. MS वर्डचा वापर करून क्वेश्चनर जर आपल्याला डिझाईन करायची असेल तर ती कशी करायची याचं प्रॅक्टिकल आज आपण बघणार आहोत. तुम्ही कोणतीही क्वेश्चनर घेऊ शकता, म्हणजे मेडिकलच्या रिलेटेड घ्यायची आहे तरी घेऊ शकता. स्टुडंट इन्फॉर्मेशनचा एखादा फॉर्म तुम्हाला तयार करायचा आहे किंवा हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्रीचा एखादा फॉर्म तयार करायचा आहे तरी सुद्धा तुम्ही वर्ड्सचा यूज करून करू शकता. मायक्रोसॉफ्ट वर्ड या सॉफ्टवेअरचा वापर करून तो कसा करायचा आपण बघणार आहे. इथे तुम्हाला एक इमेज दिसतीये. या इमेज मध्ये जे कंटेंट्स आहेत ते आपण युजिंग MS वर्ड डिझाईन करणार आहोत. इथे ऑप्शन्स असतात बघा. आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर हे इथे जे टायटल दिसतंय मेडिकल हिस्ट्री अँड स्क्रीनिंग फॉर्म कॅपिटल मध्ये करायचंय, बरोबर. इथे ऑप्शन असतो अप्पर केस वरती क्लिक करायचं. तुम्ही टाईप करू शकता. इथे जेव्हा तुम्ही टाईप करणार आहे तेव्हा या अप्पर केस वरती जेव्हा तुम्ही क्लिक करताल ते ऑटोमॅटिकली सगळे कॅरेक्टर्स अप्पर केस मध्ये कन्वर्ट होणार आहे. बघूयात आपण. मी टाईप करते आता फक्त मेडिकल हिस्ट्री अँड स्क्रीनिंग फॉर्म. सिलेक्ट करायचा कंटेंट, ऑप्शन मध्ये यायचं, अप्पर केस वरती क्लिक करायचं. आता जर तुम्ही इथे बघितलं तर हा थोडासा बोल्ड मध्ये आहे आणि साईज मोठी आहे. मग आपण काय करणार, हे बघा इथं बी म्हणून असतं बोल्ड, किंवा शॉर्टकटचा पण यूज करू शकता कंट्रोल बी. इथे तुम्ही त्याची साईज वाढवू शकता. इथून जरी वाढवली तरी चालते किंवा इथे पण साईज दिलेली असते. तुम्हाला किती मोठा तो कंटेंट हवाय त्याच्यानुसार तुम्ही तो घेऊ शकता. सपोज तुम्हाला इथे काय करायचंय, फॉन्ट बदलायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली बदलू शकता. टाइम्स न्यू रोमन आहे. तुम्हाला ज्या फॉन्ट मध्ये ते कंटेंट्स प्रोव्हाइड करायचे ते तुम्ही करू शकता. आपण टाइम्स न्यू रोमन घेऊ. भरपूर आहे तिथे जर तुम्ही लिस्ट पाहिली. काय काय असतानाच फॉन्ट बोल्ड फॉर्मॅट मध्ये येतात आणि काही असतात की ते आपल्याला नंतर त्याला बोल्ड मध्ये कन्वर्ट करावं लागतं. जर तुम्ही इथे बघितलं ते बघा कॉपर ब्लॅक आहे, एलिफंट आहे. हे जे फॉन्ट्स आहेत दिसताना जसे दिसतात तसेच इथे डिस्प्ले होणार आहेत. बोल्ड मध्येच असतात ते. इथे बघा एरियल ब्लॅक जरी तुम्ही घेतलं तरी तो बोल्ड मध्ये येतो. आपण टाइम्स न्यू रोमन घेऊयात. एकाच आपल्याला लाईन मध्ये हवंय हे, बरोबर. म्हणून मग आपण थोडीशी फॉन्ट साईज कमी करूयात. त्यानंतर काय आहे इथे लिहिले जनरल इन्फॉर्मेशन. जनरल इन्फॉर्मेशन याचा फॉन्ट तुम्ही कमी करू शकता. आपल्याला जे रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉन्ट साईज घेऊ शकता. अजून कमी करायचा आहे करू शकता. इथून जरी केलं तरी चालतो कमी जास्त, किंवा तुम्हाला या दोन ऑप्शन्सचा यूज तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर बघा इथे काय आहे, पार्टिसिपंट नेम, पार्टिसिपंट याचा आपण थोडासा फॉन्ट कमी करूयात. एक काम करू आपण, ह्याचा 14 आहे ना तो 16 करू आणि ह्याचा 14 करूयात, 14 करूयात. आता त्यानंतर बोल्ड काढून टाकू. इथे आहे नेम. बाय डिफॉल्ट आपण बाकी सगळ्यात 14 ठेवू, 12 ठेवूयात. नेम आहे, बरोबर. नेमच्या पुढे एक अशी लाईन दिसतीये तुम्हाला, राईट. थोडीशी स्पेस देऊन अंडरस्कोरचा वापर करायचा. आपल्या कीबोर्डवर जे अंडरस्कोरचं बटन असतं, शिफ्ट आणि मायनसचा सिम्बॉल टाकला की अंडरस्कोर येतो. म्हणजे एक अशी तुम्हाला लाईन येईल. ती लाईन किती मोठी हवी आहे ती तुम्ही देऊ शकता. नेम झाल्यानंतर काय आहे, ऍड्रेस आहे, बरोबर.
ऍड्रेस आहे, त्यानंतर ऍड्रेस साठी पण सेम प्रोसेस करायची, अंडरस्कोर द्यायचा. त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट फोन नंबर. कॉन्टॅक्ट फोन नंबर सेम देऊ शकता तुम्ही इथे. त्यानंतर आहे बर्थ डेट. बर्थ डेट त्यानंतर आहे इथे बघा, अगेन बोल्ड मध्ये कंटेंट आहेत, फॅमिली फिजिशियन अँड और प्रायमरी हेल्थ केअर प्रोव्हायडर. फॅमिली अँड और प्रायमरी हेल्थ केअर प्रोव्हायडर. इथे स्पेलिंग मिस्टेक झाली की ऑटोमॅटिकली येतं, त्याच्यावरती राईट क्लिक केलं की स्पेलिंग्स पण तिथे डिस्प्ले होतात, जे डिक्शनरी मध्ये ऍड असतात ते बोल्ड मध्ये आहे. राईट, कंट्रोल बी चा प्रेस केला तरी ते कंटेंट्स बोल्ड होतात. त्यानंतर आहे डॉक्टर और ऑदर. डॉक्टर और ऑदर अगेन अंडरस्कोर आहे, बरोबर, देऊयात आपण अंडरस्कोर. त्यानंतर आहे ऍड्रेस, इथे फोन आहे, ऍड्रेस आहे आणि सिटी आहे. आता इथे मध्येच कंटेंट्स काय आहेत, कमी आहेत, बरोबर. आपण काय करूयात, काढूयात इथे फोन. त्यानंतर काय, ऍड्रेस, ऍड्रेस झाल्यावरती सिटी, राईट, हा कंटेंट झाला आपला. त्यानंतर मे आय सेंड अ कॉपी ऑफ युअर कन्सल्टेशन टू युअर फिजिशियन. येस ऑर नो चे चेक बॉक्सेस आहेत, म्हणजे येस असेल तर तुम्ही इथे टिक करणार आहे, नो असेल तर इथे टिक करणार आहे. मे आय सेंड अ कॉपी ऑफ, मे आय सेंड अ कॉपी ऑफ युअर consultation to your physician or primary healthcare provider. or primary स्पेलिंग बघा, ऑटो करेक्ट झालं आपलं, एम मिसप्लेस झालेला. हेल्थ केअर प्रोव्हायडर अँड इथे ते सांगतं पण कन्सल्ट विथ देम अँड consult with them as necessary. क्वेश्चन मार्क. आपला हा पोर्शन इथपर्यंत डिझाईन केला. आता येस आणि नो हे स्क्वेअर ब्रॅकेट डिझाईन करायचे, बरोबर. येस नो, तुम्हाला किती स्पेस ठेवून ते येस नो द्यायचे तिथे तुम्ही देऊ शकता. आता यासाठी काय करायचं, डिझाईन ऑप्शन मध्ये यायचं किंवा डिझाईनच्या शेजारी बघा इथे इन्सर्टच आहे, डायरेक्ट इन्सर्टच्या इथे शेप्स असतात वेगवेगळे. तुम्ही आपल्या स्क्वेअर
घ्यायचा आहे, मग तुम्ही इथे काय घेणार, हा रेक्टँगल. किती छोटा किती मोठा हवाय त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आता या रेक्टँगल आपला कसा आहे, इथे ब्लॅक आहे बरोबर, बॉर्डर आणि मध्ये व्हाईट आहे. डबल क्लिक करायचं, इथे वेगवेगळे डिझाईन्स तयार होतात. आला आपला तिथे जसा आहे तसाच. अगेन कॉपी करायचं, त्यालाच पेस्ट करायचं आणि नोच्या तिथे पुट करायचं. इथे क्लिक करायचं आणि हे कंटेंट्स रॅप करायचे टेक्स्टला, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. येस नो आलं आपलं इथे जसं आहे, येस आणि नो. नंतर आहे सिग्नेचर. सिग्नेचर सिग्नेचरला पण अंडरस्कोर द्यायचा, विसरायचा नाही. आफ्टर दॅट काय आहे, मॅरिटल स्टेटस. मॅरिटल स्टेटस. इथे ऑप्शन्स आहेत, सिंगल, मॅरिड, डायव्होर्स्ड, विडो. घेऊयात आपण 1 2 3 4 स्क्वेअर बॉक्सेस आहेत बरोबर, ऑलरेडी आपण ते डिझाईन केलेले, त्यामुळे तेच आहे, असे कॉपी पेस्ट खाली केले तरी पण चालतील. सिंगल, सिंगल, त्यानंतर आहे मॅरिड, त्यानंतर काय आहे, हे आपले 4 आहेत राईट. आता स्पेसेस आपण इथे देऊयात, एक्झॅक्ट आपल्याला किती स्पेसेस हव्यात सगळ्यांच्या मध्ये. आता आपल्याला हा सगळ्यात एंडिंगला हवाय राईट. नंतर हे हवंय, स्पेसेस व्यवस्थित मॅनेज करायच्या. सिंगल, हे प्रत्येकाच्या पुढे त्याचे स्क्वेअर बॉक्सेस. स्पेसेस, अलाइनमेंट्स सगळं चेक करून घ्यायचं. हे झालं आपलं सेव्ह करून घ्यायचं. आपण सेव्ह नंतर करूयात, मी तुम्हाला सांगते कसं सेव्ह करायचं. आफ्टर दॅट जेंडर आहे, जेंडर सेम मेल
फिमेल, कॉपी पेस्ट, जेंडरचा स्क्वेअर बॉक्स. हे झालं जेंडरच्या रिगार्डिंग. बोल्ड करायचे राईट आपल्याला हेडिंग्स. कंट्रोल बी चा यूज करायचा बोल्डनेस करण्यासाठी. एंटर. एज्युकेशन, सेम एज्युकेशनला पण काय करायचंय, स्क्वेअर बॉक्सेस आहेत आणि जर यातलं दुसरं काही नसेल तर तुम्ही इथे टाकू शकता एक्झॅक्ट काय आहे तुमचं एज्युकेशन. ग्रेड स्कूल, ज्युनियर हाय स्कूल, त्यानंतर काय हाय स्कूल, कॉलेज, कॉलेज काय 2 to 4 years, ग्रॅज्युएट स्कूल, ग्रॅज्युएट स्कूल, डिग्री. झालं आपलं हे. आता आपण काय करूयात, थोड्याशा स्पेसेस देऊन ठेवूयात. अगेन आपल्याला काय करायचंय, ऑलरेडी जे स्क्वेअर बॉक्सेस आहेत आपण अगोदर स्क्वेअर बॉक्सेस टाकून घेऊयात आणि मग स्पेस मॅनेजमेंट करूयात. कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, अलाइनमेंट्स आपण थोड्याशा चेंज करू, दिसताना व्यवस्थित दिसेल. हे बघा इथे त्यांनी स्पेस साठी ती एरर आलेली. आणि डिग्रीच्या नंतर काय होता, अंडरस्कोर होता. ऑक्युपेशनचे डिटेल्स. पोझिशन, पोझिशनच्या पुढे पण आपल्याला काय करायचंय, अंडरस्कोर टाकायचा आहे.
फॉर्म डिझायनिंग करणं सोपं असतं, जास्त काही त्यामध्ये करावं लागत नाही. एम्प्लॉयर, अंडरस्कोर अगेन आहे इथे. पोझिशनला आपण काय करूयात, थोडासा अंडरस्कोर वाढवूयात अजून. इथे स्पेस. रूल्सच्या थोडस अगेन्स्ट झालं की ते ऑटोमॅटिकली एरर सांगतं, ब्ल्यू लाईन वगैरे येते, अंडरस्कोर येतो, त्यामुळे आपल्याला कळायला पण सोपं जातं. ऍड्रेस नंतर फोन पण आहे. बोल्ड करूयात आपण. हे बघा, हे आपला काय झाला, बेसिक एक आपण जनरल इन्फॉर्मेशनचा, पार्टिसिपंट कोण आहे त्याचं डिटेल्स घेतलेले आहेत. फॅमिली म्हणजे जर तुमचा ओल्ड कोणी कन्सल्टंट असेल तर त्याच्या रिलेटेड डॉक्टरचे डिटेल्स घेतलेले आहेत. मॅरिटल स्टेटस काय आहे, जेंडर काय आहे, एज्युकेशन काय आहे, ऑक्युपेशन काय आहे, हे सगळे डिटेल्स आपण इथे टाकलेले आहेत. हे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म डिझायनिंग करणार आहात. आणि ज्या वेळेला तुम्ही हा फॉर्म डिझाईन करून कंप्लीट करता तेव्हा तुम्ही त्या फॉर्मची काय करू शकता, एक प्रिंट मारू शकता. प्रिंट मारली कॉपीज मग तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही तिथे देऊ शकता. फॉर्म प्रिंट केला की आपल्या कसे क्वेश्चन पेपर्स असतात, आपल्याकडे फॉर्म येतो, तो फॉर्म आपण फिलअप करतो, सेम तसाच हा फॉर्म डिझाईन होणार आहे. फॉर्म व्यवस्थित दिसतोय का बघण्यासाठी आता आपण काय करू, सेव्ह करूयात. मी इथे डेस्कटॉपला स्टोअर करते. इथे बाय डिफॉल्ट त्यांनी जे आपण वरती हेडिंग टाकलं होतं तेच हेडिंग घेतलेलं आहे. सेव्ह करून ठेवते मी याला. सपोज आता आपल्याला याला बॅकग्राऊंडला वॉटरमार्क द्यायचा असेल तर तुम्ही तो वॉटरमार्क सुद्धा इन्सर्ट करू शकता. परत जर तुम्हाला वेगवेगळ्या इथे काही डिझाईन्स करायच्या असतील, म्हणजे फॉन्ट कलर वगैरे चेंज करायचा असेल, आता हे बाय डिफॉल्ट ब्लँक आहे, तुम्हाला कलर मधला एखादा फॉर्म डिझाईन करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. वेगवेगळे इथे कलर कॉम्बिनेशन सुद्धा आहेत. जर तुम्ही थीम्स घेतल्या तर तुम्हाला वॉटरमार्क द्यायचा असेल ते इथून तुम्ही देऊ शकता. बघा, डू नॉट कॉपी, कॉन्फिडेन्शियल, डू नॉट कॉपी. रेडी जर घेतला तर इथे डायरेक्ट रेडी वॉटरमार्क येणार आहे. तुम्हाला तुमचा डिझाईन करायचा असेल तर इथून तुम्ही कस्टम मधून डिझाईन करू शकता. हे बघा इथे मेडिकल फॉर्म टेक्स्ट अप्लाय केलं की इथे मेडिकल फॉर्म अप्लाय झालं. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला एखादा पिक्चर घ्यायचा असेल तर तुम्ही पिक्चर सुद्धा इथून सिलेक्ट करू शकता. बॅकग्राऊंडला पिक्चर येणार आहे. सिलेक्ट पिक्चर केलं, नेटवरनं करायचं असेल तर किंवा फ्रॉम फाईल, मग इथे आपला फोल्डर तयार होणार आहे. आपण आपल्या फोल्डर मधनं सुद्धा मग एखादी पिक्चर इथे इन्सर्ट करू शकतो. पिक्चर नसेल इन्सर्ट करायची तर तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट अप्लाय केलं की ते अप्लाय होईल आणि असं इथे वॉटरमार्कच्या पद्धतीने ते डिस्प्ले होणार आहे. तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर होम वरती डायरेक्ट तुम्ही टेक्स्ट कलर इथे चेंज करू शकता. हेडिंग्सचे कलर्स तुम्हाला वेगळे ठेवायचे आहेत तरी ठेवू शकता तुम्ही इथे. फॉर्मला बॅकग्राऊंड कलर जरी द्यायचा असेल तरीही तो तुम्ही देऊ शकता. कुठला शेप अजून वेगवेगळे बघा, सर्कल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे सर्कल पण घेऊ शकता. लाईन्स ड्रॉ करायचे असतील तिथे वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत.
टेबल ड्रॉ जर एखादा करायचा असेल तर इथून तुम्ही टेबल पण ड्रॉ करू शकता. टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कुठे एखादी इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर तीही तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला हेडर्स डिझाइन करायचे आहेत. बाय डिफॉल्ट प्रत्येक पेजवरती तुमचं आलं पाहिजे. म्हणजे सपोज आता हॉस्पिटलचं नाव आहे, ते प्रत्येक फॉर्मवरती आलं पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, ह्या पद्धतीने इथे प्रीडिफाईन हेडर्स तुम्ही घेऊ शकता. डायरेक्ट इथे हेडरच घेतलं ते प्रत्येक पेजवरती कॉमन येणार आहे. ऑटोमॅटिकली ते प्रत्येक पेजवरती काय येणार आहे, कॉमन येणार आहे. हे पेज नंबर आहे ते बाय डिफॉल्ट येणार. तुम्हाला हेडर चेंज करायचा असेल तरीही तुम्ही इथे तो हेडर चेंज करू शकताय. बघा इथे अगेन हेडर मध्ये यायचं. मी हे हेडर बदलून टाकलं. सेम तसंच फुटर, सपोज फुटरला काय पाहिजे आपल्याला, ओनली नंबर्स पाहिजेत, बरोबर. नंबर्सचं पण फुटर आहे. इथे बघा पेज नंबर येणार, पेज 1 पेज 2 या फॉर्मॅटमध्ये. या पद्धतीने या बॉर्डरचा कलर जरी बदलायचा असेल तरीही तुम्ही बदलू शकता. फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे बघा, फिल करायचंय, फिल करू शकता. आपल्या डॉक्युमेंटला सूट होईल असा कलर घ्यायचा. फिल नसेल करायचं, बॉर्डरचा कलर बदलायचा असेल तर बॉर्डरचा कलर सुद्धा इथून तुम्ही बदलू शकता. आता आपल्याला आहे हीच बॉर्डर ठेवायची, तेव्हा आपण काय बॉर्डर कलर बदलणार नाहीये. तुम्हाला पेज बॅकग्राऊंड नुसतंच घ्यायचं असेल तरीही तुम्ही इथून घेऊ शकता. हे बघा आता ह्याला जसं आता आपण बघितलं. आणि सपोज तुम्हाला काय करायचंय, तिथे जे प्रीडिफाईन कलर्स आहेत ते घ्यायचे नाहीयेत, तर नाही घेतले तरी पण चालतील. इथे अदर थीम्स पण आहेत. इथे तुम्ही थीम्स पण चेंज करू शकता इथून. आपण थोडीशी विड्थ इथून कमी करूयात. फॉर्म सगळा व्यवस्थित बसतोय का ते बघायचं, कुठून आत बाहेर काही होत नाहीये ना. सेव्ह करूयात. त्याला तुम्ही पीडीएफ मध्ये पण कन्वर्ट करू शकता. एक्सपोर्ट करायचं, पीडीएफ, पब्लिश. लगेच तो पीडीएफचा फॉर्मॅट इथे ओपन होईल. हे बघा, हा आपला फॉर्म डिझाईन झाला. %100% करते मी इथून. A4 साईजचा हा झाला फॉर्म. असाच तुम्ही मल्टिपल याच्यामध्ये करू शकता. कितीही पेजेसचा फॉर्म असेल तरी तुम्ही तो इथून डिझाईन करू शकता. इथे खाली जर तुम्ही एंटर करत गेला, नवीन पेज वरती जायचंय, एंटर करत गेलं तर ऑटोमॅटिकली बघा नवीन पेज आलं. आणि मी म्हटलं त्या पद्धतीने हेडर आणि फुटर ऑटोमॅटिक इथे रिपीट झालेला आहे. तुम्हाला नवीन पेज नकोय, सिंगल पेजचाच फॉर्म पाहिजे तर ऑलरेडी तो डिझाईन केलेला आहे. प्रिंट मारली, कंट्रोल आणि पी वरती क्लिक केलं आणि तुमच्या इथे जर प्रिंटर कनेक्टेड असेल तर हा फॉर्म तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता. कोणतेही क्वेश्चनर तुम्हाला काहीही डिझाईन करायचं असू देत, अशा रिलेटेड एखादं डॉक्युमेंट, तर तुम्ही ह्या MS वर्डचा वापर करून करू शकता. वेगवेगळे कलर्स तुम्ही देऊ शकता. बॅकग्राऊंड इमेजेसचा यूज करायचा आहे, करू शकता. बॅकग्राऊंड कलर जसं आता आपण बघितलं तोही इथे सेट करू शकता तुम्ही. इन्सर्ट मध्ये गेलं तर वेगवेगळे शेप्स तुम्हाला हेडर फुटर टाकता येतं. डिझाईन ऑप्शन मध्ये गेलात तर हे जे आपण यूज करतो, हे जे टायटल्स वगैरे, तर त्याचे स्टाईल्स तुम्ही इथून चेंज करू शकता.
त्यानंतर जर तुम्ही एखादी थीम तयार केलेली असेल, हे बघा इथे ऑटोमॅटिकली कलर बदलतो. हे जे आता आपण हेडर आणि फुटर घेतलेले आहे, ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे इथे कलर कॉम्बिनेशन चेंज होणार आहे बघा. हेडर्स आणि फुटर्स आपण आतमध्ये जे काही कलर कॉम्बिनेशन घेतलेले ते पण इथे ऑटोमॅटिकली चेंज होते. सपोज आपण हे घेतलं तर त्यांनी सगळ्याला सेम कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघा. लव्हेंडर कलर आणि लव्हेंडर कलर मध्येच हे असे वेगवेगळे आणि इथे परत फॉन्ट सुद्धा आहेत. तुम्हाला फॉन्ट जरी बदलायचे असतील तरी इथून तुम्ही बदलू शकता कॉम्बिनेशन्स. हे बघा हे मेन जे आपलं हेडर आहे त्याच्या वरती हा मिडलचा फॉन्ट त्याला असे फॉन्ट्स तिथे चेंज होतात. पेजचा कलर जर तुम्हाला बॅकग्राऊंडला द्यायचा असेल तर तुम्ही पेजला सुद्धा कलर देऊ शकता. हवा तो कलर तुम्ही पेजला सेट करू शकता. पेज बॉर्डर ऑलरेडी दिलेली आहे. कशी पाहिजे तुम्हाला डॉटेड पाहिजे का तर डॉटेड पण देऊ शकता. बॉक्स पाहिजे आता आपण बॉक्सच दिलेली बॉक्समध्ये सॉलिड बॉक्स घेतलेला आहे. आपण दुसरं कुठलंही इथे डिझायनिंग केलेलं नाहीये. हे अशा पद्धतीने पीडीएफ जर अगेन तुम्ही ह्याची सेव्ह केली. आता आपल्या इथे प्लेन होतं बरोबर. आता जेव्हा आपण ह्याला एक्सपोर्ट करणार आहे तेव्हा ह्याचा कलर बदलणार आहे. रिप्लेस करायचंय का येस आपल्याला पहिलं डॉक्युमेंट रिप्लेस करायचंय. हे बघा हे झालं आपलं डिझायनिंग. परत त्यानंतर पेज लेआउट जर तुम्हाला मार्जिन्स वगैरे जर बदलायचे असतील तर तुम्ही ते बदलू शकता पेज लेआउट मध्ये जाऊन. हे बघा कॉलम्स बदलायचे, पेजची साईज बदलायची. बाय डिफॉल्ट A4 असते, तुम्ही पेजची साईज बदलू पण शकता. A4च ठेवायची. ओरिएंटेशन पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल. आपल्याला मोठा आडवी प्रिंट नकोय आपल्याला. जर आडवी प्रिंट हवी असेल तर तुम्ही लँडस्केप कडे जाऊ शकता. व्हर्टिकल प्रिंट हवी आहे म्हणून आपण पोर्ट्रेट केलेले. आणि मार्जिन्स म्हणजे ह्या ज्या कडेला स्पेसेस येतात त्या स्पेसेस बाय डिफॉल्ट एवढी असते. मग इथून तुम्ही बदलू पण शकता. त्याच्यानंतर आहे रेफरन्सेस. तुम्हाला जर वेगळं काही अजून करायचं असेल तर तुम्ही ते इथून करू शकता. डेटाबेसच्या रिलेटेड जर काही ऑपरेशन करायचं असेल कुठे काय तुम्हाला जर आता हे मेलिंग लेबल्स आहेत इथे जर तुम्हाला सपोज स्टिकर प्रिंटिंग्स करायचे असतील तर तुम्ही इथून ते करू शकता. रिव्ह्यूज एखादा कमेंट तुम्हाला यूज करायची असेल तर ती करू शकता. व्ह्यू तुम्हाला एखादा फॉर्म डिझाईन जरी करायचा असेल आपण जसे आता HTML चे फॉर्म डिझायनिंग केले ते जर फॉर्म डिझायनिंग करायचे असतील तर इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. याचा वापर करून तुम्ही ते फॉर्म डिझाईन्स करू शकता. इथे हे फॉर्म डिझाईन फक्त डिझायनिंग आहे. इथे काही HTML चा कोड होत नाही. जसं आता आपण घेतलेले इनपुट एक स्मॉल मध्ये येणार स्क्वेअर ब्रॅकेटस तशा पॅटर्न मध्ये. वर्डचा यूज तुमचे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी होतो. एखादा फॉर्म तयार करायचा आहे, तुम्हाला क्वेश्चन पेपर्स तयार करायचे आहेत, सर्टिफिकेट्स तयार करायचे आहेत, एखादं लेटर टाईप करायचं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे यूज होतं. कव्हर पेज ऍड करायचा असेल ते बघा हे वेगवेगळे कव्हर पेजेस आहेत. इथे तुम्ही कव्हर पेजेस सुद्धा ऍड करू शकता. तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड तयार करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही वर्डचा यूज करून करू शकता. हे आता आपण काय केलं एक मेडिकल हिस्ट्री अँड स्क्रीनिंग फॉर्म हा आपण डिझाईन केलेला आहे.